बोगस प्रमाणपत्रधारक नंदलाल कचरू शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी खेड तथा तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांना सेवेतून काढून टाका, यांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे केलेली आहे. नंदलाल कचरू शिंदे हे शिक्षकांवर अनेक पद्धतीने त्यांनी अत्याचार केलेला आहे, शिक्षकांचा छळ केलेला आहे. विशेष करून ज्या महिला शिक्षक आहेत, महिला कर्मचारी आहेत, त्यांचा त्यांनी जास्तीत जास्त छळ केलेला आहे. नंदलाल कचरू शिंदे यांची जी BEdची जी डिग्री आहे ती बोगस आहे. बोगस याचा अर्थ त्यांनी चुकीच्या पद्धतीने ती डिग्री मिळवलेली आहे आणि त्या डिग्रीच्या आधारे ते शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर त्यांनी गैरमार्गाने नियुक्ती मिळवून घेतलेली आहे. त्यांची ही डिग्री रत्नागिरी जिल्ह्यात खूप वादग्रस्त ठरली. अनेकदा पेपरात सुद्धा बातम्या अशा आल्या की शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा अहवाल गुलदस्त्यात. नंदलाल कचरू शिंदे यांनी स्वतःचाच आदेश स्वतःला काढला. नंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, शिक्षण विस्तार अधिकारी अपात्र ठरणार, नंतर शिक्षकांवर कारवाई, अधिकाऱ्यांना अभय, अशा पद्धतीच्या लोकमत नंतर इतर वृत्तपत्रांमध्ये नंदलाल कचरू शिंदे यांच्या बोगस डिग्रीच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. बोगस डिग्री धारक याचा अर्थ हे अधिकारी शिकलेले नसताना, पात्र नसताना त्या पदावर अजूनही जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये काम करत आहेत. शासनाची फसवणूक करून शासनाची लुबाडणूक हे अधिकारी करत आहेत आणि हे स्वतः पात्रताधारक नसल्यामुळे हे खऱ्या शिक्षकांवर, खऱ्या कर्मचाऱ्यांवर विविध पद्धतीने अन्याय अत्याचार करत असतात. तेव्हा या नंदलाल कचरू शिंदे यांची चौकशी झालेली आहे. श्री किरण लोहार माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी त्यांच्या बोगस डिग्रीची चौकशी केलेली आहे आणि माननीय CO रत्नागिरी यांना हा अहवाल दिलेला आहे. या अहवालात स्पष्ट म्हटलेलं आहे की सदर जी डिग्री आहे आग्रा विद्यापीठाची, ही शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी अवैध आहे. अवैध याचा अर्थ बोगस आहे असा हा अहवाल इथं आपणास मी दाखवू इच्छितो. त्यानंतर नंदलाल कचरू शिंदे यांच्या महिलांच्या ज्या काही तक्रारी आहेत, शिक्षकांच्या ज्या तक्रारी आहेत, संघटनांच्या ज्या तक्रारी आहेत, त्याची सुद्धा चौकशी होऊन हे नंदलाल कचरू शिंदे दोषी ठरलेले आहेत. या नंदलाल कचरू शिंदेंना त्या चौकशी अहवालाच्या आधारे निलंबित करण्यात आलेलं आहे, सस्पेंड करण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा त्यांना जी शिक्षा झालेली आहे ती नाममात्र. जो अधिकारी पात्रताधारक नाही, बोगस आहे, त्या अधिकाऱ्याला तुम्ही सेवेतून काढूनच टाका अशी मागणी आमची आहे. कारण की हे पात्र नसताना सुद्धा नोकरी करत आहे. असे जे अधिकारी आहेत शिक्षण विभागाला कलंकित करतात, काळिमा फासतात, शिक्षण विभागाला बदनाम करतात आणि पूर्ण शिक्षण विभागाला एक डाग लागतो. म्हणून अशा अधिकाऱ्यांना जे शिक्षण विभागाला खराब करतात, जे खरं शिकलेले नाहीत, अशाला तुम्ही सेवेतून काढून टाका अशी आमची मागणी आहे. तेव्हा जिल्हा परिषद रत्नागिरी यांना कधी ना कधी यांच्यावर कारवाई करतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय भारत.